तर इथं आम्हाला आता ह्या बागेत तेलकट येत होतं बरं का. तर स्प्रे वगैरे आपले चालूच होतं पण तरी पण तेलकट येत होतं. तर याचं रिझन आम्हाला आता गावले की काय गावले विश्वजित, सांगा जरा रिझन काय प्लॉट मध्ये तेलकट आहे? आपण क्रॉप कव्हर टाकलेलं होतं. क्रॉप कव्हरने काय होतंय, झाडाच्या सभोवताली पूर्ण ह्युमिडिटी तयार होते. ह्युमिडिटीमुळं तेलकटचं प्रमाण खूप म्हणजे खूप वाढत आहे. त्यामुळे बाहेर नाही वातावरण पण झाडाच्या अवतीभोवती तेलकटचं वातावरण राहत आहे. हां, तर त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. क्रॉप कव्हरच्या आता आम्ही बाहेर आलोय तर आता हिथं आर्द्रता नाही, पण ज्यावेळेस खाली थंड आहे, पूर्ण खाली थंडावा कारण खाली गवत आहे, आणि ज्यावेळेस आम्ही क्रॉप कव्हरच्या साईडनं चालतोय त्यावेळेस उष्ण हवा लागते, आर्द्रता निर्माण होते, ह्युमिडिटी, त्यामुळे तेलकटला ही अशी प्लॉट आहे त्यांचा इतका चांगला प्लॉट आहे. फक्त यांचे एक चुकी होते की आर्द्रता निर्माण होते ह्या क्रॉप कव्हरच्या खाली. फळं इतकी येते मित्रांनो, इतका चांगला प्लॉट आहे. फक्त समजलं नाही मला वाटते शेतकऱ्यांना की आर्द्रता, तर इतक्या चांगल्या फळांना सुद्धा तेलकट आले कारण आर्द्रतेमुळं. तर शेतकऱ्यांना विनंती करतो की क्रॉप कव्हर काढलेला अतिउत्तम राहील कारण जास्त आर्द्रता होते. आता घाम आला आहे पूर्ण आम्हाला, इतका आर्द्रता आहे बागत. इतकी आर्द्रता आपल्याला चालत नाही.